नारायण नारायण. श्री सतीदेवींना त्यांच्या पित्याकडून अर्थात दक्ष प्रजापती यांच्याकडून विष्णू हेच त्यांचे आराध्य आहेत हेच कळले होते. परंतु परमनियतीने जे लिहून ठेवले होते ते घडल्याशिवाय राहणार थोडे. दक्ष प्रजापती शिवतत्वापासून श्री सतीदेवींना वंचित करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र श्री सतीदेवींना श्री महादेवांचे दर्शन घडले. आणि मला बी देवांचं दर्शन झालं. ह्यातच माझं बी भाग्य आहे. नारायण नारायण. श्री सतीदेवींना श्री महादेवांचे दर्शन घडल्यावर एका नव्या अध्यायाला प्रारंभ होणार होता. मुनिवर, सतीदेवींच्या माता पित्यांना याबद्दल कल्पना नव्हती का? म्हणजे आज ना उद्या हे होणारच आहे हे तर त्यांना ज्ञातच होते ना? नाही देवी, हे असे काही घडेल याची त्यांना कल्पना देखील नव्हती. परंतु आपली कन्या ही अजून घरी कशी आली नाही याची मात्र त्यांना काळजी अर्थातच होती. सती आणि तिच्या बहिणींना वनात जाऊन आता बराच काळ होत आला. अजूनही त्या कशा आल्या नाहीत? काही नको ते घडाल नको म्हणजे झालं. देवी, तुमच्या मुखावर चिंता मला स्पष्ट जाणवते आहे. काय झाले आहे देवी? काही नाही स्वामी. सती आणि तिच्या बहिणी वनातून आल्या का देवी? देवी, तुम्ही मौन का? माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेले नाहीत देवी. नाही स्वामी, त्या अजून राजवाड्यात परत आल्या नाही. आणि हे तुम्ही मला आत्ता सांगता आहात? खरं तर त्या वनातून कधीच आल्या असतील असे समजून आम्ही त्यांना भेट द्यायला इथे आलो आहोत. मी तुम्हाला सांगायला येणारच होते, पण आजवर मी सतीला या राजवाड्याबाहेर जाऊ दिलं नाही. याचे कारण तुम्हाला ज्ञात आहे. कोणतेही अनिष्ट घडू नये यासाठी मी प्रयत्नशील होतो आजवर. पण तुम्ही असा विचार का करत आहात की काहीतरी अरिष्ट घडलं असेल? आपल्या राजवाड्यात श्री नारायणांच्या जपाशिवाय दुसऱ्या कोणाचाही जप कधीही कोणीही केलेला नाही. असे असताना आपल्या कानावर पडलेला ध्वनी आपल्या स्मरणात नाही का? आज हे असं कानावर येणं, आजच सतीने वनात जायची अनुमती मागणं आणि आजच हे असं तिनं न येणं, हे केवळ योगायोग नाहीये देवी, हे ध्यानात ठेवा. नक्कीच नको ते काहीतरी घडले असणार. नारायण नारायण. देवी प्रसूती यांना याची जाणीव होती की आपल्या पोटी साक्षात भगवतींनी जन्म घेतला आहे आणि तेही
दक्ष प्रजापती यांच्या प्रार्थनेमुळे. कारण प्रजापती दक्षानेच श्री भगवती देवींकडे तशी मागणी केली होती. ज्यामुळे केवळ ह्याच नाही तर प्रत्येकच सर्गात त्या त्यांची पुत्री म्हणून जन्म घेतील असा वर दक्ष प्रजापतींना मिळाला होता. परंतु आपल्या पित्याला साक्षात श्री ब्रह्मदेवांना पूजेपासून वंचित केलं याचा राग त्यांना होताच. देवी प्रसूतींना त्यावेळी काय वाटलं असेल हे मी समजू शकते. आपली कन्या अजून घरी आली नाही यासाठी त्या चिंतेत असणारच. होय देवी, दक्ष प्रजापती यांच्या इतर कन्याही श्री सतीदेवींबरोबर गेल्या होत्या, परंतु देवी प्रसूती यांना सती देवींची काळजी अधिक होती. असं का ते आपण जाणतोच. कारण श्री सती देवींचा विवाह श्री महादेवांशी होणार होता आणि त्यासाठी प्रजापतींचा विरोध होता. नारायण नारायण. हो, आणि अशातच एका क्षणी आपल्या मुलीची वाट पाहत असताना देवी प्रसूती आणि त्यांच्या इतर कन्यांची भेट झाली. स्वामी, जशी एक आई म्हणून मला तिची काळजी आहे, तशीच वडील म्हणून तुम्हालाही तिची काळजी आहे हे ध्यानात आहे माझ्या. मी ते नाकारतच नाही. पण माझा यावरही विश्वास आहे की सारं काही मंगलमयच घडेल. बघा, माझ्या मुली आल्या. सती कुठे आहे? सती कुठे आहे? तुम्ही वनात एकत्र गेला होतात. तुम्ही परत आलात, पण सती कुठे दिसत नाही. माते, वनात आमची आणि सतीची ताटातूट झाली. हे काय सांगत आहात तुम्ही? तुम्हाला तुमच्या बहिणीकडे ध्यान देता आले नाही? क्षमा असावी पिताश्री, पण वनात असताना अचानक आभाळ दाटून आले. सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि पाऊस पडू लागला. आम्ही तिथून निघत असताना ती अचानक कुठे गेली हे आमच्याही ध्यानात नाही आले. आम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती कुठेही दिसली नाही. आम्हाला वाटलं ती राजवाड्याच्या दिशेने आली असेल, म्हणून आम्ही त्वरित इथे आलो. आता हे असह्य होत आहे. आजवर ती राजवाड्याच्या बाहेर कधीही पडलेली नाही. तिला बाहेरच्या विश्वाची कितपत ओळख आहे? काहीही नाही. आणि असे असताना हे असे घडत आहे. मला तर वाटते निश्चितच जे नको आहे ते घडते आहे, किंवा घडले असावे. पिताश्री, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. काय? आज वनात जात असताना आम्हाला शिवोहम असा आवाज सतत कानी पडत होता. नारायण नारायण. देवी प्रसूती यांची चिंता आता वाढतच चालली होती. श्री सतीदेवी कुठे असतील, त्या कशा असतील या विचाराने त्या अधिकाधिक अस्वस्थ होत होत्या. आय, काय म्हणायचं हे? अरे मला तर कसं हे ठाव असणार?
पिताश्री, साक्षात आपण? ब्रह्मदेव, आपले जेजुरीत स्वागत आहे. आख्यानामध्ये तुमच्याबद्दल लई ऐकलं आहे बघा, पण आज तुमचं दर्शन बी झालं. शुभम भवतु. श्री ब्रह्मदेव, आपण असे अचानक याल याची कल्पना नव्हती. माधवा, महाशिवरात्रीच्या निमित्तानं महादेवा समवेत आपणा सर्वांचे दर्शन घ्यावे, भेट घ्यावी म्हणून मी आलोय. हे श्री मार्तंड भैरवा, मणी आणि मल्ल यांचा सर्वनाश करण्यासाठी आपण अवतार घेतलात, जेजुरीत निवास केला. आज सर्वदूर पसरलेल्या आपल्या भक्तांना आपण कृपा प्रदान कराल यात मला शंका नाही. ब्रह्मदेव, आपण त्रिमूर्तींपैकी एक आहात. कुणी भक्ताने जर भक्तिभावाने आपल्याला साथ घातली तर आपण आपली कृपादृष्टी त्यांना निश्चितच प्रदान करा. नारदा, पिताश्री, आज्ञा असावी. आज ह्या निमित्ताने श्री महादेव आणि श्री सतीदेवी यांच्या कथानकाचं आख्यान होतंय याचा मला आनंद आहे. नारायण नारायण, मी केवळ माझे दायित्व पार पाडतो आहे पिताश्री. ब्रह्मदेव, आता आपण काही काळ जेजुरीत विश्रांती घ्यावी. आपण आमचे अतिथी आहात. देवी, आपल्या आग्रहाच्या विनंतीचा मला अवमान करायचा नाही, पण माझा मानस आपणा सर्वांची भेट घ्यावी हा होता. माझी इच्छा पूर्ण झाली. आता मला निघावयास हवे. आज या निमित्तानं मला सर्वांना सांगावेसे वाटते की जो मनोभावे महादेवाचं पूजन करेल त्याला योग्य तो कृपाशीर्वाद महादेव नक्कीच देतील. ब्रह्मदेव, या आख्यानाच्या अनुषंगाने दक्ष आणि त्याच्या वर्तनाबद्दल सर्वांना कळणार आहे. तेव्हा तुम्ही असाल तर उत्तम. नाही मार्तंड भैरवा, आता मला निघायला हवं. माझा मानस पूर्ण झाला. जशी आपली इच्छा. देवा, आता आख्यानाला पुन्हा प्रारंभ करण्याची अनुमती द्यावी. होय. नारायण नारायण. दक्ष प्रजापती यांच्या भल्या मोठ्या राजवाड्यात देवी प्रसूती यांना केवळ एकच चिंता होती, आणि ती म्हणजे आपली कन्या सती अजून कशी परत आली नाही. आणि अशातच राजवाड्यात ही वार्ता आली की श्री सती देवी राजवाड्यात परत आल्या आहेत. मी सतीला ज्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो ते यापुढे घडणारच यात शंका नाही. मला ठाऊक होतं की असं काहीतरी घडू शकतं, म्हणून मी तिला राजवाडा बाहेर जाण्याची परवानगी नाकारत होतो. पण आज तुम्ही आग्रह केलात म्हणून मी सुद्धा निश्चिंत झालो आणि अनुमती दिली. पण हे असं करायला नको होतं हे आम्हाला प्रकर्षाने आता जाणवतंय.
पिताश्री क्षमा असावी, मला वनातून यायला उशीर झाला. तुझ्या बहिणींकडून कळलं आम्हाला काय झालं ते. माझा नाईलाजच झाला. विश्रांती घ्यायची म्हणून मी काही क्षण थांबले, तोवर या तिथून निघून गेल्या होत्या. मी एकटी पडले. असे पुन्हा होणार नाही सती. खरं तर यावेळी ह्यांनी तुमच्यासोबत सैनिकांना पाठवलं असतं तर ही समस्या उद्भवलीच नसती. केवळ इतकेच घडले नाही, हो ना सती? बोल सती, तुझी आणि तुझ्या बहिणींची वाट वेगळी झाल्यानंतर पुढे काय घडले? सांग सती, काय घडलं? तुझ्या बहिणी सांगत होत्या की वनात तुमच्या कानी शिवाहम असा आवाज ऐकू येत होता. अहो, हा विषय आत्ता नको. नाही देवी, आत्ताच या विषयावर बोलणे आवश्यक आहे. सांग सती, हे सत्य आहे की नाही? हो, माझ्याकडून शिवस्मरण होत होते त्यावेळी. तू शिवाचे स्मरण करत होतीस? कोणी शिकवलं तुला हे? मी तर तुला कधीही हे शिकवलेलं नाही. हो, त्यावेळी असं का घडलं हे मला कळलं नाही, आणि तुम्ही महादेवांचा द्वेष करता हे मला ठाऊक आहे. आणि असे असताना तू त्याचे स्मरण करत होतीस? मी म्हणाले ना, त्यावेळी असं का घडलं मला कळत नव्हतं, पण आता मला कळलं आहे. का? कारण आज मला श्री महादेवांचे दर्शन घडले. अशा संकटाच्या परिस्थितीत माझ्या अस्वस्थ मनाला स्वस्थता मिळाली. मी शांत झाले आणि शांत चित्ताने राजप्रासादात आले आहे. आता यानंतर हे असे काही घडणार नाही. नारायण नारायण. दक्ष प्रजापती यांना जे नको होतं तेच घडलं होतं. श्री सती देवी आणि श्री महादेव यांची भेट घडली होती. त्यांचा राग अनावर झाला होता. आता काय करावं आणि काय करू नये असे त्यांना झाले होते. म्हणजे ते काय बी बोलले नाही वय सती देवीसनी? केवळ बोलून काय साध्य झालं असतं? श्री सतीदेवींना आता श्री महादेवांबद्दल कळलं होतं आणि आता त्यांना या विचारधारेपासून परावृत्त करावं हा एकच विचार दक्ष प्रजापती यांच्या मनात होता.